ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्ती ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवती ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिवहर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमती शांति सीतया श्लेष्ठं कामादि राक्षसारी भवजलधो तत्वबोधसेतुकरम्। ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मनमथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार आप्पाजी यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मोक्षी जनांच्या चरणी वंदन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। ग्रंथाचं पान नंबर 67 काढा। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 67। मंगलताई स्वामी तर आपण काल मंदिराच्या घुमटाचा दृष्टांत बघितला। घुमटामध्ये जे द्रव्य ठेवलेलं होतं, जे पैसे धन मोहरा जे ठेवलेल्या होत्या त्या कुठं होत्या आणि त्या कशा शोधून काढल्या, त्या कशा सापडल्या, असा हा दृष्टांत आहे। तर तो या ग्रंथामध्ये त्याचा आता आपल्याला सिद्धांत बघायचा आहे। दृष्टांत हा समजण्यासाठी असतो, सिद्धांत समजण्यासाठीच दृष्टांत दिलेला असतो। ओम नमः शिवाय कुणाला सांगायचं आहे का दृष्टांत? थोडक्यात सांगायचं आहे का कुणाला? तर ओम नमः शिवाय आपण आता उपरोक्त कथेचा सिद्धांत बघू। दृष्टांत आपण बघितलेला आहे, सांगायचं तर सांगा। उपरोक्त कथेचा सिद्धांत वाचा कोणीतरी। वाचा, मीनाताई वाचा, नाही तर नंदा काकी वाचा, वाचा कोणी। हो सांगा, सांगा तर म्हणलं काय समजलं ते पूर्णच, म्हणजे सार सांगायचा थोडक्यात। शिष्याने विचारलं होतं, म्हणजे ज्ञान आत्मज्ञान मोक्ष असं आपण म्हणजे आत्मज्ञान कशामुळे होतं ते गुरुने सांगितलं होतं की मग ज्ञानाने मुक्त होईल, असे आत्म्याचे ज्ञान कसे होईल। तर त्यांनी सांगितलं पंचकरणात तू जर विचार केला तर आत्म्याचे ज्ञान होईल, आत्म्याच्या योगाने ध्यास निवृत्त होईल। परत तो काय म्हणतो की पुन्हा त्यानं सांगितलं ते पंचमहाभूत ते त्याने सांगितलं। मग तो शिष्य काय म्हणतो, गुरु महाराज हे पंचकरण तुम्ही म्हणतात श्रवण करून घे, वाचून घे, पण ते तर मला वाचता येतं, ते वाचून करून मला ती भाषा पण येते, प्राकृत भाषा पण माझीच भाषा आहे, मग मी ते म्हणजे मी ते वाचू शकतो, मला ते कळू शकतं, पण सद्गुरूकडे जाण्याची काय गरज आहे। म्हणून त्याच्यानंतर ते गुरु म्हणते की तुला त्यातली भाषा कर, तुला अक्षर कळते समजेल, पण त्याच्यात जे गुह्य अर्थ दडलेला आहे तो तुला कळणार नाही। आणि त्याच्यानंतर ते त्याला एक दृष्टांत सांगते। तो असा की कोणी श्रीमंत माणूस होता,
त्याच्याकडे खूप द्रव्य होतं. मग त्याला वाटलं आता आपण एवढं द्रव्य कमवलंय, मागं पुढं काय होईल म्हणून आपण त्यातलं काही द्रव्य गुप्तपणे कुठेतरी ठेवावं, संकट काही आपल्या कामा येईल म्हणून त्याने ते द्रव्य एका मंदिराच्या घुमटात ठेवलं आणि त्याने एका वहीत लिहून ठेवलं की संवत 1725 उत्तर यानात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीस दिवसा 2 प्रहरी 12 वाजता सिद्धेश्वर देवळाच्या शिखरावरील घुमटात 15 लाख रुपयाच्या सोन्याच्या मोहरा ठेवल्या आहेत. जेव्हा लागेल तेव्हा घ्यावे असं म्हणून त्याला लिहून ठेवलं. त्याने एका बागेत मंदिर बांधलेलं होतं सिद्धेश्वराचं, त्याने लिहून ठेवलं. तुमच्या चरणाला साष्टांग दंडवत. ओम नमः शिवाय. बोला काय झालं? बोला की, काही नाही, बोला. बोलू का? हो बोला. पण मग एक दिवस ते काय करते, यात्रेला जातो. यात्रेला गेल्यानंतर अचानक खूप वार उद्भवला आणि त्याच्या तोंडावाट एक शब्द काढता तो तिथं ताबडतोब मरण पावला. तिथून त्याचे मुलगा आणि बायको परत येतात. परत आले तर मुलगा लहान होता तर नंतर मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला पण आपल्या वडिलांचा व्यवसाय करा वाटतं म्हणून ते व्यवसाय करतो पण त्याच्यात त्याला काय होतं म्हणजे नुकसानच होत जातं सारखं. त्याचा व्यवसाय काय व्यवस्थित सगळं नुकसान होऊन त्याचा सगळा पैसा संपून जातो. मग आता काय करा म्हणून त्याला काय म्हणजे कर्ज पण घेतं खूप लोक करून. ते कर्ज आपण का बसणार सारखं जणको मागायला आमचे पैसे दे. मग त्याला वाटलं आपल्या बापानं कुठं काही कुणा कर्ज देणं असं काही लिहून ठेवलं असेल तर म्हणून आपण ते बघावं म्हणून त्याने ते वह्या असतात त्या चोपड्या त्या काढल्या. त्या एक ठिकाणी तिथं लिहिलेलं होतं की संवत 1725 उत्तर यानात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीस दिवसा 2 प्रहरी 12 वाजता सिद्धेश्वराच्या देवळाच्या शिखरावरील घुमटात 15 लाख रुपये सोन्याच्या मोहरा ठेवल्या आहेत. ते वाचल्या मग त्याला आनंद होतो. ते जाऊन ते घुमट उतरत होते. घुमट उतरून बघितल्यानंतर त्यात काही त्याला पैसा सापडत नाही. मग त्याला वाटतं असं कसं झालं म्हणून ते आपल्या एका मित्राला विचारतो. तो मित्र म्हणतो हे तर बरोबर आहे, तू पण बरोबर केलं, मग पैसा कुठे आहे? 1-2 माणसाने विचारतं. मग त्यांना वाटतं हे म्हणजे खोटं तर असेल ना, एका दिवशी झालं असेल म्हणून मग म्हणजे कोणाकडून उसने घेतले दिलेले असले तर मग दुसऱ्या चोपड्या बघतात त्यांना कळतं की हे पैसे देऊन घेतलेले मोहर आहेत आणि हे खरं आहे. मग कुणीतरी म्हणलं की कोणातरी म्हणजे ज्यांना कळतं त्यांना विचारा. मग त्यांच्या नात्याचे चुलत आजोबा चुलता कोणतरी असेल त्यांच्याकडे ते गेल्यानंतर त्यांनी ते सांगितले की बाबा असं झालंय आणि ते घुमट उतरलाय, मला खूप दिनं झाले आणि त्याच्यात म्हणजे 1725 वर्षी उत्तर चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीस दिवसा 2 प्रहरी 12 वाजता ते सिद्धेश्वर मंदिराच्या घुमटात 15 लाख रुपये ठेवले. मग ते आजोबा विचार करून सांगते बरं हे बरोबर आहे म्हणजे तू काय कर हे बरोबर आहे. मग ते म्हणते बरोबर आहे. मग पण मी ते मंदिर पण मला ह्या तिथीला बोलू म्हणते. पण ते म्हणते मी मंदिर उतरून सुद्धा माझी सगळी नाचक्की झाली. सगळे म्हणते मुलगा असा कसा निघाला. मग त्यांनी त्याला 200 रुपये दिले. तू मंदिर बांध जसं होतं तसंच बांध म्हणले आणि ह्या तिथीला मला बोलव. त्याने बरं जसं होत तसं मंदिर बांधलं त्यानं आणि मग त्या तिथीला बोलवलं. त्या तिथीला बोलवल्यानंतर ते मग त्याने काय ते पूजा अर्चा केली, थोडं दान धर्म केलं आणि चल म्हणे आपण मंदिराचं दर्शन घेऊन येऊ. बरोबर 12 वाजता ते मंदिरात तिथं आले आणि तिथं जे प्रदक्षिणा घातल्यानंतर जिथं ते त्या कळसाची घुमटाची सावली पडली होती तिथं त्यानं सांगितलं की आता तू इथं खोद. बरोबर. हो ओम नमः शिवाय. हो तिथं खोद म्हणून सांगितलं आणि तिथं त्याला धन सापडलं. तिथे त्याला मोहरा सापडला. म्हणजे तिथे त्याला मोहरा का सापडला? तो शिष्य तर म्हणला होता मला पण हे वाचता येते, मी वाचून हे करून सांगू शकतो. मग गुरुकडे जाण्याची काय गरज आहे? पण गुरुकडे ह्याच्या जाणे म्हणजे काही प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला कळतो असं नाही. काही शब्दात गुहेल दडलेलं असतं आणि त्याला ते जाणकारच व्यक्ती लागतो म्हणजे सद्गुरूच लागतो. हो ओम नमः हे शिवाय. सांगितलं होतं त्याला. हो ओम नमः शिवाय. अच्छा. उपरोक्त कथेचा सिद्धांत वाचत आहे कुणीतरी? ओम नमः शिवाय. 67 पान नंबर आहे. 67. ओम नमः शिवाय. महानंद ते बरोबर आलं का? हो बरोबर आलं, छान आलं. हो बरोबर आलं. सगळं तुम्हाला अर्थ कळाला त्याचा. बरोबर आलं. आता सिद्धांत समजून घ्या नीट.
सिद्धांतासाठीच दृष्टांत दिलेला असतो. दृष्टांताचं काही नसतं तेवढं, पण सिद्धांत कळावा म्हणून दृष्टांत दिलेला असतो. वाचत आहे शिकत आहे वाचा. उपरोक्त कथेचा सिद्धांत पान नंबर 67. त्याचप्रमाणे सूर्यकथा आहेत का? तुम्ही वाचा असाल तर. ओम नमः शिवाय वाचा. ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला ओम नमः शिवाय. उपरोक्त कथेचा सिद्धांत. त्याचप्रमाणे एखाद्याला संस्कृत प्राकृत आदी भाषात लिहून ठेवलेले वेदांत ग्रंथ वाचता येत असतील व तो त्यातल्या नुसत्या शब्दाचे अर्थही वेळेला बरोबर समजत असेल आणि त्यात लिहिलेले पोपटपंचीप्रमाणे क्वचित बोलूनही दाखवित असेल, म्हणजे परमात्मा सर्वत्र पूर्ण आहे, देहत्रयाचा द्रष्टा आहे, अवस्थात्रयाचा साक्षी आहे, पंचकोशातीत आहे, सच्चिदानंद रूप आहे इत्यादी तरी बोल पोपटाप्रमाणे जेव्हा तेव्हा बोलून दाखवित असेल व त्याचे बोल वास्तविक पाहता खरेही आहेत. देहरूप गुंटात सच्चिदानंद आत्मस्वरूप द्रव्य आहे व त्याची नोंद श्रुती स्मृती शास्त्र रूप वहीत करूनही ठेवली आहे. असे जरी सर्व खरे आहे तरी पण ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या द्वारे शास्त्राचे रहस्य समजावून घेतल्याशिवाय आत्मस्वरूप धनाची प्राप्ती कदापि होणार नाही. ब्रह्मदेवाचे पुत्र नारद मुनी ऋग्वेदादी 4 वेद पुराणे इतिहास इत्यादी सर्व विद्यात पारंगत होते, तरी पण आपल्याला आत्मज्ञान झालेले नाही. असे पाहून त्यास फार वाईट वाटले. त्यामुळे ते सनत कुमार सद्गुरू शरण गेले आणि त्यांच्या उपदेशाने निरतिशय सुस्वरूप पूर्ण अशा आत्म्याचे अपरोक्ष ज्ञान प्रत्यक्ष करून घेऊन विगत शोक झाले. असे छंदोग्य उपनिषदात विस्ताराने सांगितले आहे. म्हणून सद्गुरू लिहितात की नमः शिवाय. ओम नमः शिवाय. उपरोक्त कथेचा सिद्धांत त्याचप्रमाणे म्हणजे वरी जे सांगितलं दृष्टांतात त्याचप्रमाणे तिथं जसं सांगितलं तसंच. एखाद्याला संस्कृत प्रकृत आदी भाषा लिहून ठेवलेले वेदांत ग्रंथ वाचता येत असतील, एखाद्याला संस्कृत शिकलेलं असेल आणि त्याला आपली प्रकृत भाषासुद्धा वाचता येते, लिहिता येते, कळतं सुद्धा आणि संस्कृतसुद्धा कळतं. प्राकृत आणि संस्कृत दोन्हीही भाषाचा अभ्यास एखाद्याने केलेला आहे. भाषण लिहून ठेवलेले वेदांत ग्रंथ वाचता येता असतील. वेदांत ग्रंथ जे आहेत ते त्याला वाचता येतात. का वाचता येतात? तर त्याला संस्कृत भाषा येते. देवभाषा संस्कृत भाषा ही सुद्धा त्याला येते आणि प्राकृत भाषासुद्धा त्याला येते. म्हणून म्यूट करा. कुणाचं म्यूट आहे? उघडे. ओम नमः शिवाय. प्राकृत भाषासुद्धा त्याला येते. म्हणून वेदांत ग्रंथ त्याला वाचता येत असतील व तो त्यातल्या नुसत्या शब्दाचे अर्थही वेळेला बरोबर समजत असतील, त्याला वेदांत ग्रंथ वाचता येतात आणि शब्दाचे अर्थसुद्धा त्याला समजतात. वेदांत कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. पटपट हातवरी करायचे. वेदांत कशाला म्हणावं? ज्याला येते त्याने. ओम नमः शिवाय ताई, सांगू का? ओम नमः शिवाय ताई. जय श्री ताई बोला. जय श्री ताई. गीताच्या अंतिम भागामध्ये जे जीव ब्रह्म ऐक्याचे ज्ञान सांगितलेले आहे त्याला वेदांत असे म्हणावे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जय श्री ताई. वेदांतामध्ये किती भाग केलेले आहेत?
वेद जे आहेत त्याच्यात जे ज्ञान सांगितलं आहे ते किती भागात सांगितलेलं आहे? ओम नमः शिवाय. बोला शिगत आहे, किती भागात सांगितलं? हो सांगा. अंतिम भागात सांगितले ते. वेद जे आहेत त्याचे एकूण किती भाग केलेले आहेत? 4 वेदाचे भाग केलेले. एका वेदाचे किती भाग केले? काय काय सांगितलं एका वेदामध्ये? अंतिम भागामध्ये जे वेदांत म्हणतात ते अंतिम भागात सांगितलं. मग सुरुवातीच्या भागात आणि मधल्या भागात काय काय सांगितलं वेदाच्या? ओम नमः शिवाय जीव शिव ऐक्याचं ब्रह्मज्ञान सांगितलं ताई. ओम नमः शिवाय तुमच्या चरणाला वंदन. जीव शिव ऐक्याचं ब्रह्मज्ञान. वेदांतामध्ये वेदाच्या अंतिम भागामध्ये जीव शिव ऐक्याचं जे ज्ञान सांगितलं त्याला वेदांत असे म्हणतात. मग वेदाच्या पहिल्या भागाला काय म्हणतात? अंतिम भागाला वेदांत म्हणतात. तर पहिल्या भागाला काय म्हणतात? आणि पहिल्या भागामध्ये काय सांगितलं? ओम नमः शिवाय. अलकाताई आलं का लक्षात? वेदाच्या पहिल्या भागात वेदाचे प्रत्येक वेदामध्ये 3 विषय सांगितलेले आहेत बघा. मुद्रिकाताई महाजन म्यूट करा का बोलायचे? नाही तर बोला. मग बोलायचे का? मग म्यूट करा. म्यूट तुमचं उघडे, म्यूट करा. वेदाच्या अंतिम भागामध्ये जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान सांगितलं त्याला आपण वेदांत ग्रंथ असे म्हणतो. मग वेद किती आहेत? ओम नमः शिवाय सांगू का ताई? हो सांगा. 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. बरोबर. ओम नमः शिवाय ताई तुमच्या चरणाला वंदन. किती वेद आहे श्यामलताई? श्यामलताई बोला. जयश्री किती वेद आहेत? ओम नमः शिवाय वेदांची नावे किती आहेत? ओम नमः शिवाय ताई तुमच्या चरणाला वंदन. नंबर 1 ऋग्वेद, नंबर 2 यजुर्वेद, नंबर 3 सामवेद, नंबर 4 अथर्ववेद. हे 4 वेदांची नावे. ओम नमः शिवाय तुमच्या चरणाला वंदन. 4 वेद आहेत. तर प्रत्येक हो बरोबर आलं. ओम नमः शिवाय ताई. हां बोला बोला. वेद 4 आहेत. हां 1 सामवेद, 2 अथर्ववेद, 3 ऋग्वेद आणि 4 यजुर्वेद. 4 वेद आहेत. तर प्रत्येक वेदाचे 3 कांड आहेत. प्रत्येक वेदामध्ये 3 भाग केलेले आहेत. आता वेदशास्त्र जी आहे ती वेद पहिल्या भागामध्ये कर्म सांगितलं. कर्म करा सांगितलं. कोणतं कर्म? सत्कर्म कशाला म्हणावं, दुष्कर्म कशाला म्हणावं, दान धर्म कशाला म्हणावं, आणि ही कर्म करा असं वेदाच्या पहिल्या भागामध्ये सांगितलेलं आहे. आता ही कर्म करण्यानं आपला मलदोष निघून जातो. मलदोष म्हणजे पाप निघून जातं आपलं. दुसऱ्या भागामध्ये उपासना सांगितली. उपासनेनं मनाची चंचलता जी आहे ती निघून जाते. विक्षेप दोष ज्याला म्हणतात. दुसरा दोष कोणता? विक्षेप दोष. तो वेदाचा जो दुसरा भाग आहे उपासना, त्यानं विक्षेप दोष निघून जातो. आता कर्म म्हणजे दान धर्म करणं. कर्म आपण बघितलेले, आपण करतो कर्म. आधी आपण कर्मच केलेले म्हणूनच इथपर्यंत आलो. सत्कर्म, दान करणं, धर्म करणं, मंदिर बांधणं, अशा प्रकारचे जे कर्म आहेत, कुणाचं वाईट मनानं न चितणं, लोकाला मदत करणं, दुसऱ्याच्या कोणाच्याही डोळ्यात अश्रू न बघवणं, प्रत्येकाला मदत करणं, निस्वार्थ
सेवा करणं, ही जी कर्म आहेत, ही कर्म करा असं वेदाच्या पहिल्या भागामध्ये सांगितलं. आणि ही कर्म करण्यानं काय होतं, तर आपले पाप निवृत्त होतं, मलदोष जातो. मलदोष म्हणजे पाप निघून जातं. ज्यावेळेस आपला मलदोष निघून जातो, पण विक्षेप दोष पुन्हा तसाच राहतो. विक्षेप दोष म्हणजे मनाची चंचलता. मन स्थिर होतच नाही. आपण कर्म करत असतो. कर्म करत असताना आपण शरीराचा मनाचा ताळमेळच राहत नाही आपला. आपण शरीर एका ठिकाणी असतं आणि मन दुसऱ्याच ठिकाणी भटकत असतं. तर ह्याची सांगड घालण्याचा आधी प्रयत्न करायला पाहिजे. जिथं शरीर आहे तिथं मन ठेवण्याचा प्रयत्न करायचा. घरातून बाहेर शरीर पडलं की मनाला पण बाहेरच घ्यायचं. घरामध्ये पुन्हा काही होऊ जात्या, घरामध्ये पुन्हा मन तिथं ठेवायचं नाही. जिथं मन असतं तिथंच खऱ्या अर्थानं आपण असतो बरं का. शरीर कुठं बी असू द्या, पण मन जिथं असतं तिथंच आपण असतो. ह्याच्यासाठी आपण एक दृष्टांत बघू. आपलं जर आपण घरी आहेत आणि आपल्याला मठामध्ये कार्यक्रम आहे आणि खूप जाऊ वाटायले, अंतःकरण खिन्न झाले आणि कोणत्या तरी कारणानं आपल्याला मठामध्ये जाता आलं नाही. देह येतं आहे पण मन सारखं मठामध्ये. काय सुरू असेल हो? आता प्रवचन सुरू असेल, पुती झाली असेल, मिरवणूक झाली असेल, महाराज आले असतील, दर्शन घेत असतील लोक, मी तर घरीच बसले, असं जे वाटतं. ध्येय इथं असतं पण मन जिथं असतं तिथंच खऱ्या अर्थानं तो मनुष्य असतो. म्हणून ही मनाची चंचलता जी आहे, ती चंचलता विक्षेप दोष याला म्हटलेलं आहे. ह्या चंचलतेला मनाच्या 2 मित्र होते बघा, राम आणि श्याम. दोघंही परमार्थातले. मग दोघंही परमार्थातले, कीर्तन प्रवचन ह्याच्यामध्ये सहभाग असायचा त्यांचा, सप्ताह करायचे. दोघंही मित्र एकाच विचाराचे. एका विचार जुळल्याशिवाय मैत्री जुळत नाही, कुणाचीच जुळत नाही. मग असे दोघं मित्र होते आणि गावामध्ये यात्रा होती. आता त्या यात्रेमध्ये कीर्तन ठेवलेलं होतं एका चांगल्या महाराजाचं, वयस्कर अशा अनुभवी महात्म्याचं कीर्तन ठेवलेलं होतं. मग राम काय म्हणू लागला, आणि त्याच दिवशी त्या गावामध्ये तमाशा पण ठेवलेला होता आणि एका मंत्र्याचा वाढदिवस असल्यामुळं फुकट होतं तमाशाचं, ते तिकीटच नव्हतं काहीच. मग श्याम काय म्हणू लागला, राम अरे आपण नेहमीच कीर्तन ऐकतो आणि आज तमाशाला जायचं का? कधीच आपण गेलो नाही, काहीच बघितलेलं नाही, सारखं आपण ह्या क्षेत्रात असतो, एक वेळेस गेलं तर काय होईल, जाऊन बघू तरी आपण काय असतं ते. पण राम काय म्हणला, आपणच कीर्तन आयोजन केलेलं आहे, आपणच त्याच्यामध्ये आहोत आणि आपण दोघंही तिकडं गेलो तर ही कसं व्हायचं, नको बाबा मला म्हणला. श्याम म्हणला जा, मी जाणार आहे बाबा, मी कधीच गेलो नाही, मला जायचे. मग श्याम जो होता तो तमाशाला गेला आणि राम मात्र कीर्तनात होता. कीर्तन सुरू झालं आणि कीर्तनात काय असतं, सत्य वागा, चांगलं वागा, सत्य बोला, परोपकार करा, धर्म करा, आता हेच विषय कीर्तनात असतात. आणि मग त्या रामला वाटू लागलं, उगाचच इकडं आलो, हे म्हातारं काय ती नेहमी जी आहे ती सांगायला, तिकडंच गेलो असतो तर बरं झालं असतं, त्याला वाटू लागलं. आणि त्याचं कसतंच त्या कीर्तनात लक्ष राहिलं नाही. पण तो श्याम जो होता, जो तमाशाला गेलेला होता, त्या लोकनाट्याला गेलेला होता, तिथं काय चांगले लोक असतात का? तिथं व्यसनी लोक मध्ये आलेले होते, पोळ्या खाणारे लोक आलेले होते आणि ते वास त्यानं कधी बघितलेला नव्हता आणि ती वातावरणही कधी बघितलेलं नव्हतं. त्या श्यामनं तो मध्ये गेला आणि तिथं वासनायुक्त सगळ्यांची दृष्टी होती. ह्याला वाटू लागलं उगाचच इकडं आलो बाबा, कीर्तनाला गेलो असतं तर बरं झालं असतं. त्याचं कसलंच तिथं लक्ष लागणं, तोंडाला रुमाल बांधला, बाहेर पळून निघून जावं वाटू लागलं, परंतु जाताच आलं नाही. मग तो बाहेर निघाला. बाहेर निघाल्याबरोबर चप्पल घालताना, जो लोकनाट्याला गेला होता, तमाशाला गेला होता, तो चप्पल घालताना कुणीतरी नशातल्या माणसाचं 5,000चं बंडल पडलेलं ह्याला सापडलं आणि ह्यानं घेतलं आणि खिशात घातलं आणि तो घरी आला. आणि जो
कीर्तनाला आलेला होता तोही बाहेर आला आणि बूट घालताना त्याच्या बुटात पाय घातल्याबरोबर विंचवानं डंक मारला आणि मधी विंचू होता बूट काढला तर. तेव्हा नारद मुनीचं लक्ष होतं. नारद मुनींनी देवाला विचारलं, देवा हा तुझा असा कसा न्याय आहे? अरे जो कीर्तनाला आला त्याला विंचवाचा डंक दिलास आणि जो नाही त्या ठिकाणी गेला त्याला 5,000चं बंडल दिलंस. तेव्हा विष्णू सांगितलं, नारायणानं सांगितलं, तू जाऊन बघ म्हणे आधी कोण कुठं होतं ते. जो जिथं होतं त्याला त्याचं तेच फळ प्राप्त झालेलं आहे. मी कधी कुणावर अत्याचार होऊच देत नाही किंवा जी करतो त्याचं फळच त्याला मी देत असतो. नारद मुनी म्हणू लागले, तेव्हा मी बघितलंय त्याला विंचवाचा डंक लागलेला आणि ह्याला 5,000चं बंडल सापडलेला. तेव्हा मात्र नारद मुनीला विष्णूली तू जा आणि जाऊन विचारून ये म्हणले आधी नीट. तेव्हा तो जो कीर्तनाला गेलेला होता रामू त्याच्याकडं गेले नारद मुनी वेश बदलून आणि म्हणू लागले, काल कीर्तन कसं झालं, कोणता अभंग घेतला होता, कोणते कोणते गायक होते, कोणते प्रमाण उचलले. तेव्हा त्या रामू म्हणू लागला, अभंगसुद्धा माझ्या लक्षात नाही बघा कोणता घेतला होता ती. माझं मन स्थिरच नव्हतं. माझा मित्र तिकडं गेलेला होता लोकनाट्याला आणि मला वाटू लागलं की तिकडंच गेलो असतो तर बरं झालं असतं. त्यावेळेस नारद मुनीच्या लक्षात आलं ह्याचा ध्येय इथं होता पण हा खऱ्या अर्थानं इथं नव्हता. पुन्हा त्याच्याकडं गेले, शामूकडे गेले. तेव्हा त्याला म्हणू लागले, कसं वाटलं लोकनाट्य? तेव्हा तो म्हणू लागला, कशाचं काय, मध्ये गेल्याबरोबर मला इतकं त्रास होऊ लागला, पळून बाहेर यावं वाटू लागलं. कीर्तनातच राहिलो असतो तर बरं झालं असतं. आता मधली चाल झाली असेल, अभंग कोणता घेतला की महाराज चांगले होते, इकडं उगचच आलो. अशा प्रकारे जिथं मन असतं तिथंच खऱ्या अर्थानं मनुष्य असतो. म्हणून आपलं जी मन आहे चंचल ती उपासनेनं स्थिर होतं. सांगायचं काय, कशासाठी दिला हा दृष्टांत? ओम नमः शिवाय. ताळमेळ लागायला पाहिजे ह्याचा, नुसतं ऐकायचं नाही. कशासाठी दिला दृष्टांत? ओम नमः शिवाय. दीपाताई जिथं ओम नमः शिवाय. बोलायचे का? बोला, कोणाला बोलायचे? बोला. यम मध्ये कोण आहे? कोण बोलायले? ओम नमः शिवाय. म्यूट करा, म्यूट करा. कोण आहे? ओम नमः शिवाय. यम मध्ये कोण आहे? मंगलताई स्वामी आहेत का? म्यूट करा कुणाचं आहे ते. तर वेदांताच्या पहिल्या भागामध्ये कर्म सांगितलं आणि कर्मामुळं पापाचा नाश होतो. दुसऱ्या भागामध्ये उपासना सांगितली, उपासनेमुळे विक्षेप हा दोष निघून जातो, म्हणजे मनाची चंचलता निघून जाते आणि देहाचा आणि मनाचा मेळ घालता येतो. जिथं ध्येय तिथं मन आपल्याला ठेवता येतं आणि हीच खरं साधन आहे. मन ग्रंथ वाचत असताना ग्रंथामध्ये मन असावं, साधना करत असताना साधनेमध्ये मन असावं, मंदिरात दर्शनाला गेलं तर दर्शनामध्ये चित्त असावं. मग ही विक्षेप दोष उपासनेनं जातो. जप तप तपश्चर्या ही उपासना सांगितलेली आहे. उपवास करणं, तप करणं आणि तिसरा वेदाचा जो शेवटचा भाग आहे, अंतिम भाग, त्याच्यामध्ये मात्र आवरण दोष निघून जातो. आवरण म्हणजे अज्ञान दोष निघून जातो. तर आता सांगा, वेदांताचे 3 भाग केलेले आहेत, तर कोणते कोणते आणि काय काय सांगितलं या 3 भागामध्ये? 3 भागामध्ये काय सांगितलं? ओम नमः शिवाय. हां,
सांग. ओम नमः शिवाय ताई. हां मला वंदन. हां या दोषाचे 3 प्रकार सांगितले. 3 दोष. एक मनदोष, एक विक्षिप्त दोष आणि आवरण दोष. मनदोषाने पाप नष्ट होतो. विक्षिप्त दोषाने मनाची चंचलता निघून जाते किंवा उपासना ओम नमः शिवाय. मलदोष म्हणजेच पाप आहे. मलदोषानं पाप निवृत्त होत नाही. म्हणजे पाप. हां मलदोष म्हणजेच पाप आहे आणि कर्मानं पापाची निवृत्ती होते. कर्माने पापाची निवृत्ती होते. बरोबर आहे. दुसरा दोष विक्षिप्त दोष, हं, आवरण दोष. हां विक्षेप दोष कशाने जातो? उपवास उपासना. उपासनेने विक्षिप्त दोष निवृत्त होतो ताई. ओम नमः शिवाय. आवरण दोष आवरण दोष तेच लक्षात येईना ताई त्याचं काय. नमः शिवाय. जयश्रीताई कशाने जातो आवरण दोष? मी सांगू का? आवरण दोष ज्ञानाने जातो. हां आवरण म्हणजेच अज्ञान. अज्ञानालाच आवरण म्हटलेलं आहे. आपल्या आत्मेवर अज्ञानाचं आवरण आलेलं आहे आणि हा आवरण दोष जी आहे ते ज्ञानानं निघून जातो. म्हणून वेदाच्या अंतिम भागामध्ये आवरण दोषाची निवृत्ती सांगितली आहे, ज्ञान सांगितलेलं आहे. आलं का लक्षात मुद्रिकाताई महाजन? किती तो दोष आपल्यामध्ये, किती दोष आहेत आणि कोण 3 दोष आहेत. मल दोष, विक्षेप दोष, आवरण दोष. हां मग 3 दोषाची निवृत्ती कशानं होते? मल दोष पाप कर्माने निवृत्ती होते. मल दोष म्हणजेच पाप आहे हो. मल दोषालाच पाप म्हणतात. मल दोष म्हणजेच पाप आहे. सुरेखा ताई मिसाळ बोला. हात वरी केलाय. आणि तेवढं जातो म्हणजे पापाने जातो. आणि विक्षेप दोष म्हणजे उपासनेला जातो म्हणजे मनाची चंचलता. मल दोष आणि कशाने आवरण जातो? दोष मल दोष कशाने जातो? मल दोष मला दोष कर्माने जातो. हां निष्काम कर्माने जातो. हां निष्काम कर्माने जातो मला दोष. विक्षेप दोष उपासनेने जातो म्हणजे मनाची चंचलता. आणि आवरण दोष जातो ज्ञानाने जातो म्हणजे अज्ञान. हां ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आलं का लक्षात शिगेताई? ओम नमः शिवाय. आलं का आवरण दोष कशाला म्हणतात ते लक्षात? आलं ताई. हां ओम नमः शिवाय. तर वेदांत ग्रंथ वाचता येत असतील व तो त्यातल्या नुसत्या शब्दाचे अर्थही वेळेला बरोबर समजत असतील. वेदांत ग्रंथ आपण वाचतो आणि वाचित असताना आपल्याला कळाल्यासारखं वाटतं. तिथं सुद्धा त्यानं त्या मित्राला जेव्हा दाखविली ती वही चोपडी, त्याच्यामध्ये घुमटामध्ये धन आहे असं सांगितलेलं होतं. त्याला ते वाचता आलं पण त्याचा अर्थ त्याला कळालाच नाही. तसं आपल्याला सुद्धा वेदांत वाचता येतात परंतु त्याचा अर्थ काही समजत नाही. महादेवीताई व्यवहारे म्यूट करा. व्यवहारे ताई. तर शब्दाचा अर्थ सुद्धा आपल्याला कळतो. ओम नमः शिवाय. हं मला मल दोषाचं सांगा एकदा. मलदोष. मलदोष म्हणजे पाप. आपल्याकडून जे पाप होतं ना, जाणतेपणानं अंजानपणानं आपल्या हातानं पाप होतं. मग या पापाची निवृत्ती वेद जे आहेत ना, तर वेदाचे आपल्यामध्ये 3 दोष आहेत. मलदोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष. लिहून घ्यायचं असेल तर, घेतलेलं नसेल तर का घेतलेलं आहे. 3 दोष आहेत आपल्यामध्ये. पहिला मल दोष, दुसरा विक्षेप दोष आणि तिसरा आवरण दोष. तर मलदोषाची निवृत्ती कर्मानं होते. पण कोणत्या कर्मानं होते? आपण कर्म करतो
पारायण करतो, पायी यात्रा करतो, काय काय म्हणजे दान धर्म करतो, पंक्ती देतो, कर्म करतो, पण सकाम कर्म नाही. सकाम कर्म केलं की त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं आणि ती कर्म तिथंच संपून जातं. जेव्हा निष्काम कर्माचा साठा आपल्याकडे होईल, निष्काम कर्मामुळे मलदोषाची निवृत्ती होते. कळालं का? मलदोष कर्मानं निवृत्त होतो, निष्काम कर्मानं. दुसरा दोष विक्षेप दोष. विक्षेप म्हणजे मनाची चंचलता, मन स्थिर न राहणं, हा विक्षेप दोष सांगितला. हा विक्षेप दोष जो आहे तो उपासनेनं जातो. याची निवृत्ती उपासनासुद्धा निष्काम केली तर जातो. देवासाठी देवाची उपासना केली तर देव येतो. देवाला साध्याला साधन, साधनाला साध्य केल्यावर देवही येत नाही. कशासाठी करतो ही खूप महत्त्वाचं आहे बघा. काय करतो ही नाही महत्त्वाचं, कशासाठी करतो ही महत्त्वाचं आहे. कशा करता करतो. एक मनुष्य साधना करताना दिसू लागला, रोज तो ईश्वराचा अभिषेक करायचा, पण तो कशासाठी करत होता तर त्याला पुत्रच नव्हता, मुलगा नव्हता, आणि त्याला कोणीतरी सांगितलं अभिषेक कर तू महिनाभर रोज, म्हणजे तुला पुत्र होईल. तो रोज सगळं सामान घेऊन अभिषेकाला जाताना दिसतो आपल्याला, आणि दुसरा नोकरी करतो. तो कामाला जाताना दिसतो, परंतु तो कामाला जायचा आणि उरलेले पैसे बाजूला ठेवायचा, मला ह्या वर्षी तीर्थयात्रा करायची म्हणून. मग तो कामाला चाललेला दिसू लागला होता, पण उरलेले पैसे तो तीर्थयात्रेसाठी ठेवीत होता म्हणून तो साधक आहे. जो अभिषेक करतो तो संसारी आहे बघा. अभिषेक कशा करता करतो, पाठीमागचा उद्देश खूप महत्त्वाचा आहे. ओम नमः शिवाय. मलदोष कळालं का माझं ताई? ओम नमः शिवाय आलं का लक्षात? ओम नमः शिवाय. मलदोष हां म्हणजे पाप. पाप, हा म्हणजे पाप. हां कर्माने होतो. निष्काम कर्माने जातो, त्याचा नाश होतो, निघून जातो. हा. निष्काम कर्म जर केलं तर आपलं पाप निघून जातं, एवढंच आपल्या शब्दात जर म्हणलं तर. निष्काम कर्मामुळं आपल्याकडून जे पाप झालेलं आहे त्याचा नाश होतो, ते पाप निघून जातं. आणि हे वेदाच्या पहिल्या भागामध्ये सांगितलेलं आहे. आता वेदाच्या दुसऱ्या भागामध्ये मी सांगू ताई? निष्काम सांगा. हो सांगा. मलदोष. हो सांगा. नंबर 1 मलदोष कर्माने, निष्काम कर्माने पापाची निवृत्ती जाते, होते. नंबर 2 विक्षेप दोष उपासनेने जाते, आणि आवरण दोष ज्ञानाने निघून जाते, म्हणजे अज्ञान. हो. मलदोषाची निवृत्ती होते, निघून जातो, निवृत्ती होते मलदोषाची. निष्काम कर्माने मलदोषाची निवृत्ती होते. उपासनेने मनाची विक्षेप जो आहे तो निवृत्त होतो. निवृत्त होतो म्हणजे नाहीसा होतो. आणि ज्ञानाने आवरण दोष निघून जातो. ओम नमः शिवाय. कळालं का? जयश्री कळालं का? जयश्री ताई कोटे. सांगू का ताई? हो सांगा. मलदोष निष्काम कर्माने मलदोष नाहीसा होतो. विक्षेप दोष नंबर 2 विक्षेप दोष उपासनेने निष्काम बनवण्याने जातो. आवरण दोष ज्ञानाने नाहीसा होतो. ओम नमः शिवाय. हो आलं बरोबर. हो. सुरेखाताई सांगायचे का? सांगितलं ना तुम्ही. ओम नमः शिवाय. हात खाली करा आता. सांगितले तुम्ही. मलदोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष.
शब्दाचे अर्थ वेळेला बरोबर समजत असेल आणि त्यात लिहिलेले पोपट पंचीप्रमाणे क्वचित बोलूनही दाखवित असेल. ह्या वेदांतामध्ये संस्कृत भाषा येते, प्राकृत भाषा येते, त्याच्यामुळे त्याचे अर्थ समजतात आणि ती समजलेले अर्थ पोपटपंचीसारखं बोलूनसुद्धा दाखवतो. आता पोपटपंची कशाला म्हणावं? पोपटपंची म्हणजे शिकविलं तेवढं बोलतो, मनानं काही बोलत नाही ती, आणि त्याला कोणता अनुभवसुद्धा नाही. काय पोपटपंची पाठ केला असं म्हणतो आपण. तर एका पारधेनं जाळं टाकलं आणि पोपटाला खायला टाकलं आणि ती खाण्याच्या आशेनं पोपट तिथं गेले आणि त्याने जाळ्यामध्ये पकडलं 2 पोपट आणि तो घेऊन जाऊ लागला. तिथे एक साधू आला आणि त्या साधूनं त्या पोपटांना सोडवून घेतलं, पैसे दिले त्या पारध्याला आणि पोपट विकत घेतले. त्या साधूला काय वाटलं, ह्या पोपटांना ही नेईल आणि मारून टाकील, तर आपण पैसे द्यावे आणि ह्या दोन्हीही पोपटाचा जीव वाचवावा म्हणून त्या साधूने ते दोन्हीही पोपट विकत घेतले आणि आपल्या घरी म्हणजे आपल्या जिथं राहतात त्या निवासस्थानी नेले आणि त्या पोपटाला शिकवलं. पोपट शिकतात बघा बोलायचं, त्यांना शिकवलेलं आहे. पारधी येईल, खायला देईल, तिथं खायचंही नाही आणि जायचंही नाही, गेला तर जाळेत अडकाल आणि मरून जाल. अशा प्रकारे शिकवलं त्या पोपटाला. ती पोपट तसे सगळं बोलू लागले. पारधी येईल, खायला देईल, तिथं जायचं नाही, गेला तर जाळेत अडकून जाल आणि मरून जाल, असं ते तोंडानं म्हणू लागले. मग पारध्याला काय वाटलं, आता आज काय आपल्याला पोपट सापडत नाहीत, पण बघावा तरी म्हणून तो पारधी गेला आणि त्यानं जाळं टाकलं. टाकल्याबरोबर पोपट तोंडानं म्हणत होते, पारधी येईल, जाळं टाकील, खायला देईल, तिथं जायचं नाही, गेला तर अडकून पडाल आणि मरून जाल. तोंडानं म्हणत होते पण ते गेले. मग ह्याला पोपटपंची असं म्हणतात. अनुभव कोणताच नाही, फक्त पाठ झालेला आहे. तर त्याप्रमाणे आपण पोपटपंचीप्रमाणे क्वचित बोलूनही दाखवित असेल. जेवढं शिकविलं तेवढं किंवा जेवढं वाचलं तेवढं, जेवढं आपल्याला थोडंसं कळालं तेवढं आपण बोलूनसुद्धा दाखवतो. म्हणजे परमात्मा सर्वत्र पूर्ण आहे. कुठं कुठं आहे परमात्मा? सर्वत्र आहे परमात्मा, चराचरामध्ये आहे परमात्मा. नाही अशी कुठं जागा नाही. ओतप्रोत भरलेला आहे परमात्मा म्हणजेच ब्रह्म. ब्रह्माची व्याख्या सांगा बरं, कुठपर्यंत आपण कळतं. मग ब्रह्म कशाला म्हणावं? ब्रह्म हां सांगू का? हो. तुमच्या चरणाला वंदन. भरलेल्या चैतन्याला ब्रह्म असं म्हणतात. ओम नमः शिवाय. सांगा बरं अंडिताई. ब्रह्मांडात ओत पोत भरलेल्या चैतन्याला ब्रह्म म्हणतात. ब्रह्म म्हणतात. पण परमात्मा सर्वत्र आहे, पूर्ण आहे, अपूर्ण नाही. ध्येयत्रयाचा दृष्टा आहे आणि अवस्थात्रयाचा साक्षी आहे. आता ध्येयत्रय कशाला म्हणतात? ध्येयत्रय म्हणजे 3 ध्येय. कोणकोणते 3 ध्येय आपण बघितले? ध्येय कोणकोणते 3 ध्येय आहेत? ओम नमः शिवाय सांगू? हो. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. ही 3 ध्येय आहेत. सूक्ष्म देह, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण. ह्या 3 ध्येयाचा दृष्टा आहे. कोण दृष्टा आहे? परमात्मा, आत्मा. या 3 ध्येयाचा दृष्टा आहे, अवस्थात्रयाचा साक्षी आहे. अवस्था 3 कोणकोणत्या? ओम नमः शिवाय. मंगेताई आहेत का? बोला. ओम नमः शिवाय. हो हो सांगा. 3 अवस्था कोणत्या?
जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुप्त अवस्था. हां, जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती ह्या 3 अवस्था आहेत. आता देहत्रयाचा दृष्टा. दृष्टा कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. सांगू का ते? हो, सांगा. ओम नमः शिवाय. हां, द्रष्टाहून शून्य राहून द्रष्ट्याला जाणतो, पाहतो, मला द्रष्टा मिळावे. ओम नमः शिवाय. मग इथं देहत्रयाचा दृष्टा सांगितलं. इथं दृश्य काय आहे मग? ते दृश्य हां, तिन्ही देह दृश्य आहे तिथं. तिन्हीही देहाचा दृष्टा आहे तो. देहत्रयाचा दृष्टा. ओम नमः शिवाय. कळालं का? कल्पनाताई, कळालं का? 3 देह कोणते? कोणते 3 देह? सांगा जयश्रीताई. जयश्रीताई बोला. जयश्रीताई बोला. मग आता हे 3 देह आहेत. तर इथं काय सांगितलंय? 3 देहाचा दृष्टा. मग इथं दृष्टा कसं? हं? दृष्टा, देहाचा दृष्टा म्हणजे कसा? देहापासून भिन्न राहून दृश्याला जाणतो, दृश्यापासून भिन्न राहून दृश्याला जाणतो. मग इथं दृश्य काय? 3 देह. हां, मग 3 देहाचा दृष्टा सांगितलं. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह, तिन्ही देहाचा तो दृष्टा आहे. त्या तिन्ही देहापासून तो बाजूला राहतो आणि त्याला जाणतो, पाहतो. तो वेगळा राहतो आणि जाणतो. म्हणून ह्या तिन्ही देहाचा दृष्टा आहे. अवस्थात्रयाचा साक्षी. 3 अवस्था कोणत्या आणि तो साक्षीचं लक्षण इथं सांगायचं. साक्षी कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ताई सांगू का? हां, ओम नमः शिवाय. साक्षी कशाला म्हणावे? समीप असावा, दूर असावा, उदासीन असावा, उदासीन, राग द्वेष रहित, चैतन्य स्वरूप, ज्ञान स्वरूप असावा. हां. ओम नमः शिवाय. मग आता इथं काय सांगितलं? अवस्थात्रयाचा साक्षी. मग कशाचा साक्षी इथं हा? अवस्थात्रय कोणत्या आणि तो साक्षी कसा? 3 अवस्था कोणत्या? मंगलताई स्वामी, लक्षात येईल का? कोणत्या 3 अवस्था? बोला. ओम नमः शिवाय. सांगू? हो, सांगा. जागृत अवस्था, सुषुप्त अवस्था, स्वप्न अवस्था. जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती ह्या 3 अवस्था. आणि साक्षी, साक्षीचं लक्षण? शिवाय हं? समीप असावा म्हणजे जवळ असावा, हं. उदासीन असावा म्हणजे रागद्वेष रहित असावा, चैतन्य स्वरूप असावा म्हणजे ज्ञान स्वरूप असावा. हं. ओम नमः शिवाय. मग अवस्थात्रयाचा साक्षी सांगितला. मग तिन्ही अवस्थेमध्ये तो समीप आहे. तिन्ही अवस्थेमध्ये आहे बघा तो. जागृतीमध्ये आहे का हो आत्मा का नाही? जागृती अवस्थेमध्ये, जागृती अवस्थेमध्ये आत्मा आहे. हां. स्वप्नामध्ये, आहे. स्वप्नामध्ये, सुसुप्ती, झोपीमध्ये, झोपीमध्ये. झोपेमध्ये पण आहे. हां. आहे. तिन्ही जी अवस्था आहे त्याचा तो साक्षी आहे. साक्षी म्हणजे तिन्ही अवस्थेमध्ये तो तिथं समीप आहे, जवळच आहे. आणि जवळ असून सुद्धा तो उदासीन आहे आणि चैतन्य स्वरूप आहे. अशा अवस्थात्रयाचा तो साक्षी आहे. तिन्ही अवस्थेचा तो साक्षी आहे. साक्षी म्हणजे कोण? आत्मा. पंचकोशातीत आहे. आता 5 कोश इथं तुम्ही लिहून घ्या. ती 5 कोश. अन्नमय कोश जुन्या लोकांकडे असेल, पण नवीन लोक. अन्नमय कोश, प्राणमय कोश,
अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश असे 5 कोश सांगितले. आता हे 5 कोशाचं विश्लेषण पुढे सगळं आलेलं आहे. इथं नुसते नावं घ्या. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, मनोमय का? मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश शेवटचा. आनंदमय कोश. काय काय लिहिलं? सांगू का? हो. सांगू का? अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. जी 5 काय 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 लिहायचं वर काय लिहायचं? 5 कोश आहेत. कोश किती प्रकारचे आहेत? ओम नमः शिवाय. पंचकोशातीत म्हणजे 5 प्रकारचे कोश आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आलं का? सांगू का मी? आलं. हो सांगा. सांगून बघा म्हणजे अन्नमय कोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. मनोमय कोश. मनोमय कोश. ओम नमः शिवाय. ताई मी सांगू? हो. काय लिहायचं मला? 5 कोश कोणते? सांगा श्यामलताई. कोणते 5 कोश? 5 कोश कोणते? अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. असे ही 5 कोश. आनंदमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. 2दा आनंदमय आलं. पुन्हा सांगा सगळं. प्राणमय कोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञान कोश, आनंदमय कोश. आलं. ओम नमः शिवाय. आलं का सगळ्यांच्या लक्षात? जी बोलत नाही त्या लोकांच्या आलं का लक्षात? त्यांनी बोला. सांगा कुणी. माझ्या ह्याच्यावर स्क्रीनवर नावं दिसत नाहीत बरं का. जी बोलत नावं दिसतात. सांगा. हो सांगा. कोशाचे 5 प्रकार आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. हे 5 कोश आहेत. ही 5 कोश आहेत. आणि आत्मा कसा आहे तर पंचकोशातीत आहे. ह्या 5 कोशाहून सुद्धा म्यूट करा. सुरेखाताई म्यूट करा. ह्या 5 कोशातून सुद्धा वेगळा आहे. कोशातीत आहे म्हणजे कोशापेक्षा वेगळा आहे. सचित आनंद रूप आहे. कसा आहे आत्मा? सत कशाला म्हणावं? सत कशाला? मंगलताई स्वामी बोला बरं. सत कशाला म्हणावं? थांबा तुम्हाला येते. थांबा बुरांडेताई. मंगलताई स्वामी सांगा सत कशाला म्हणावं? सुनंदाताई पाटील सांगा सत कशाला म्हणावं? तिन्ही काळात असतो, कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही, त्याला सत म्हणा. ओम नमः शिवाय. पाटील काकू सांगा.
तुला येते नंदा, त्यांना विचारलं होतं. पाटील काकू सांगा, सत कशाला म्हणणार? तिन्ही काळात तो स्थित राहतो, तो बाद होत नाही, त्याला चित्त असे म्हणावे. तिन्ही काळात असतो आणि कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही. लिहिलंय का तुम्ही तसं? वाचून दाखविलं तसं लिहिलंय का तसं? सांगायचे तिन्ही काळात आता सांगितलं. तिन्ही काळात असतो, हा कोणते तिन्ही काळात असतो, कोणत्याही ह्यानी बाद होत नाही, ह्यानी म्हणजे त्याला कशाने? चित्त असे. तसं ह्यानी त्यांनी नसतंय म्हणायचं, स्पष्ट हा तिन्ही काळात असतो, कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही, त्याला सच्चित्त असे म्हणतात. सतंचित नाही, चित कशाला म्हणायचं? आनंद म्हणजे प्रेम, त्याला चित्त असे म्हणतात. ओम नमः शिवाय. अलुप्त प्रकार. ओम नमः शिवाय. आपला वेळ झालेला आहे. 9 वाजून गेले. दोनदा आवाज यायला का हो? म्यूट होऊन येऊ का? ओम नमः शिवाय. हा झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. जे माझ्या मुखातून योग्य बाहेर पडले ते सद्गुरू माऊलीचे, जे अयोग्य मुखातून शब्द बाहेर पडले ते माझ्या वाणीचा दोष. झालेली सेवा सद्गुरुनाथाच्या चरणी समर्पित करून, तुम्हा सर्व मोक्षजनांच्या चरणी, साधू संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. राहिलेला विषय आपण उद्या बघू. ओम नमः शिवाय.